आणि यानंतर कोकणातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। नारायण राणे आणि एकनाथ शिंदेची बैठक सुरू झालेली आहे। नारायण राणे, निलेश राणे आणि एकनाथ शिंदे यांची बैठक सुरू झालेली आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सिंधुदुर्गामध्ये आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। अगदी मतदानाच्या एक दिवस आधीच आता राणे आणि शिंदेमध्ये बैठक होतीये। या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आपण पाहतोय भाजपचे वरिष्ठ नेते नारायण राणे आणि एकनाथ शिंदे तसंच निलेश राणे हे देखील या बैठकीत उपस्थित आहे। या तिन्ही नेत्यांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा होतीये हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपण पाहतोय सध्या कोकणामध्ये शिंदे सेना आणि भाजपमध्ये मोठा वाद निर्माण झालेला आहे। अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले आहेत आणि अशातच आता तिन्ही नेत्यांमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडतेय। आपण पाहतोय मालवणमध्ये युती तुटली ती स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे असा आरोप निलेश राणेंनी केलेला होता रवींद्र चव्हाणांवर। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांच्याकडून अपडेट जाणून घेऊया। विनायक, आता राणे आणि शिंदेच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे, काय अपडेट्स आहेत? हो, नक्कीच। आत्ताच एकनाथ शिंदे राणेंच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत। या ठिकाणी त्यांच्यासोबत उदय सामंत देखील आहेत आणि निलेश राणे सुद्धा आहेत। नारायण राणे यापूर्वीच बंगल्यावर दाखल झाले होते आणि आता त्यांच्यामध्ये बैठक जी आहे ती सुरू आहे। कशा प्रकारे ही बैठक म्हणजे काय नेमकं घडामोडी घडतात हे आताच आपल्याला बघावं लागणार आहे। यानंतर एकनाथ शिंदे यांची जवळच असलेल्या बोर्डिंग ग्राउंडवरती सभा होणार आहे। या ठिकाणी देखील ते काय नेमकं बोलतात हे देखील बघणं महत्त्वाचं आहे, कारण निलेश राणे यांनी भाजप पैसे वाटत असल्याचा आरोप केला होता। त्यानंतर जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा देखील आरोप केला होता नगराध्यक्षांचा। त्यामुळे एकूणच बघितलं तर या बैठकीकडे ह्या बैठकीला महत्त्व आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नेमकं काय आता घडामोडी घडतात हे आपल्याला आता बघणं महत्त्वाचं आहे। नक्कीच विनायक, निलेश राणेंनी आरोप केलेला होता की मालवण मधली जी युती तुटली आहे ती स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे आणि त्यांनी रवींद्र चव्हाणांवर हे खापर फोडलेलं होतं। त्यामुळे इथे जो संघर्ष आहे तो स्थानिक पदाधिकाऱ्यांपुरताच नाही राहिलाय, तर तो आता वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचलाय का? जर आपण बघितलं तर निलेश राणे यांनी पूर्वीपासूनच युती तुटण्यामागे रवींद्र चव्हाण यांचा हात असल्याचं म्हटलं होतं। रवींद्र चव्हाण यांना युती नको होती। स्थानिक कार्यकर्ते जे होते, काही पदाधिकारी, त्यांनी युतीसाठी आग्रह धरला होता। मात्र खुद्द प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामुळे युती होऊ शकली नाही असं त्यांनी प्रत्येक वेळा आरोप केला होता। त्यानंतर संघर्ष जो होता तो आपल्याला पाहायला मिळाला होता। राणेंना संपवण्याचं कट देखील रचला होता, अशा प्रकारचा आरोप देखील झाला होता दीपक केसरकर यांच्याकडून। त्यानंतर निलेश राणेंनी देखील त्याला दुजोरा दिला होता। त्यामुळे एकूणच बघितलं तर मोठी घडामोड आज आपल्याला इथे पाहायला मिळते, कारण खुद्द एकनाथ शिंदेच्या भेटीला नारायण राणे दाखल झाले आहेत। नारायण राणे हे भाजपचे खासदार आहेत आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आहेत। त्यामुळे जर आपण बघितलं तर ह्या सर्व घडामोडींकडे धन्यवाद विनायक, सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आता कोकणामध्ये घडामोडींना वेग आलेला आहे आणि या घडामोडींचा आता महायुतीवर काय परिणाम होणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। सध्या आपण पाहतोय सिंधुदुर्गामधला वाद शिगेला पोहोचलेला आहे। राणे आणि शिंदेची बैठक सुरू झालेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।